मला खरंच काही माहित नाही हो, म्हणजे तसं काही बोलणं नाही झालं आमच्यात. हो, मग इथून हॉस्पिटल पर्यंत आणि तिथून घरी येईपर्यंत तुम्ही दोघी फक्त एकमेकांचं तोंड बघत होता. मोहर, आय सिन्सिअरली होप की ह्या सगळ्यात काही फिशी नाहीये. तू माझ्यापासून काही लपवत असशील ना, तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहितीये. मोहर, गप्प राहू नको. जे काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे. सांग मला. वहिनी, अहो काल मी आईंच्या खोलीत गेले होते, ते मावशींनी बघितलं. हो, आणि आज सकाळी त्याबद्दल विचारत सुद्धा होत्या त्या. काय केलंस तू? काही सांगितलंस का त्यांना? लवकर बोल, काय म्हणालीस त्यांना तू? गप्प राहिलीस ना? ते सगळं ओकून टाकलं मूर्खासारखं. मोह, डोंट ट्राय माय पेशन्स. मला लवकर सांग काय बोललीस ते. मोह, सांग ना. इरावती, अगं इतकं ओरडायला का झालं? आणि मीच तिच्या मागे सारखा तगादा लावला होता, म्हणून तिला सगळं काही सांगावं लागलं. तिची बिचारीची काहीच चूक नाहीये. आणि मला एक सांग, तुला जर सुलेखाकडून काही हवं होतं तर मग हक्कानं मागायचं ना. घरातल्या घरात अशी लपवाशिप्पी का करायची? बर, पुन्हा तेच उगाळण्यात काही अर्थ नाहीये, पण परत कधी असं होणार नाही याची काळजी घे. मी आहे ना. बघू बरं काय बनवतेस. वाह, भोपळ्याची भाजी. कसला विचार करताय? नाही म्हणजे आल्यापासून तुम्ही एकदम गप्प गप्प आहात. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, माझं असं वॉर्डातून बाहेर येणं तुम्हाला आवडलं नसेल तर आपण परत जाऊया. मला वाईट नाही वाटणार. नंतर तुमची परवानगी घेऊन मी येईन ना परत. तुम्हाला वाटतंय तसं काही नाही, प्रॉब्लेमही नाहीये काही. ऍक्च्युली मी एका केस बद्दल विचार करत होतो. कोणती केस? मी आज वॉर्ड मधल्या कोमातल्या एका पेशंटला बघायला गेलो. चेकअपसाठी त्या पेशंटचा हात हातात घेतला आणि अचानक त्याच्या हातातली संवेदना जाणवायला लागली ना. इवन त्याचा पल्स रेटही वाढला. यू नो व्हॉट, माझ्या 4 वर्षांच्या करिअर मध्ये मी हे पहिल्यांदा अनुभवलं. तुम्हाला या गोष्टीचा एवढा आनंद होतोय? ऑफकोर्स, म्हणजे थिअरीमध्ये हे सगळं वाचलं होतं की पेशंट कोमामध्ये रिस्पॉन्ड करू शकतात, पण आज ऍक्च्युअली पहिल्यांदा अनुभवलं. ही घटना माझ्या डोळ्यासमोरून खरंच जात नाही. आय एम सॉरी, म्हणजे तुमचा बाहेर फिरायचा मूड होता आणि मी माझंच तुम्हाला लावून बसलो. किती लवकर अंदाज बांधता हो तुम्ही. हे बरं आहे, माझंच वाक्य माझ्यावरच उलटवलं. चल. माधवा, उद्या सकाळी मुंबईला जातोयस ना? हो. माझं एक काम करशील? पल्लवीला भेटण्याच्या बाबतीत बोलत असशील तर मी अजून विचार केला नाही. पल्लवीला भेटायला नाही सांगत रे मी. नो, हे पल्लवी पर्यंत कसं पोहोचेल तेवढं बघ. काय प्रसाद आहे. हे बघ माधवा, तुझ्यावर मी जबरदस्ती नाही करणार. तुला मनातून वाटलं तरच तू पल्लूला भेट, नाहीतर मोहरच्या तर्फे हे दिलंस ना तिला तरी चालेल. कसला प्रसाद आहे? अरे
काल परवा रामाच्या देवळात एका भल्या माणसानं पल्लवीला बरं वाटावं म्हणून अभिषेक केला होता. त्याचा हा प्रसाद आहे.